तर भावांनो आज आहे संडे आणि संडेचा काय सीन आहे ना, की वीकडेजमध्ये तर ऑफिसला जायचं म्हटल्यानंतर ते डोळं उघडायचं म्हटलं तर मुश्किल आहे. बरोबर आणि संडेला काय आहे ना, जसं की म्हटलं कुठल्या वॉरवरती जायचं, ऑफिसमध्ये खूप इम्पोर्टंट काहीतरी काम आहे. अशा टाईमला मॉर्निंगला 6:30-7 वाजता जाग येऊन जाईल. ठीक आहे. आणि त्यात आज आहे संडे आणि संडे म्हटल्यानंतर आज अजून एक फ्रेंडशिप डे पण आहे. बरोबर. तर तुम्हाला सांगायचं तात्पर्य आहे हेच, की संडेला सॉरी जे फ्रेंडशिप डे आहे ना, ते फक्त आणि फक्त 18 आणि 19 वर्षाच्या एजमध्येच फ्रेंडशिप वगैरे ह्या सर्व गोष्टी 18, 19, 20 एजपर्यंत. त्याच्यानंतर 23-24च्या एजमध्ये तर तुमचे जे होतात ना, ते व्यावहारिक संबंध मानले जातात. ठीक आहे. जेणेकरून तुम्ही कोणाकडून पैसे घेतले, कोणाला पैसे दिले, ह्या सर्व गोष्टींमध्ये तुमचे बांधलेले जातात. बरोबर. त्याच्यानंतर जर कोणी घेतले आणि त्याने तुम्हाला रिटर्न नाही दिले, तर मग ते वेगळी गोष्ट. त्याने अजूनही संबंध खराब होतात. तुम्ही कोणाकडून घेतले, तुम्ही त्याला रिटर्न नाही दिले, तर ते अजून संबंध खराब होतात. तर ह्या सर्व गोष्टी 24-25च्या एजमध्ये तुमची फ्रेंडशिप जी आहे, ती फक्त 18, 19, 20 वाल्या एजमध्ये. त्याच्यानंतर फ्रेंडशिप वगैरे काहीही नाही. त्याच्यानंतर फक्त व्यावहारिक संबंध. बरोबर आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाईफमध्ये काहीतरी सक्सेसफुल होणं खूप इम्पोर्टंट आहे. समाजात आपला स्वतःचा स्टेटस असणं खूप इम्पोर्टंट आहे. अदरवाईज तुम्हाला कोणीही विचारणार नाही. कोणीही विचारणार नाही. तर तुमचा स्टेटस बनवा, पैसा कमवण्याच्या मागे पळा. बस एवढं सांगायचं आहे.